तुमच्या जीवनात सतत अडथळे येत आहेत का? शनीची साडेसाती, आर्थिक अडचणी, मानसिक ताण किंवा कामात अपयश जाणवत आहे का? तर शनैश्वर जयंती आणि शनी अमावस्येच्या दिवशी केलेले हे काही सोपे पण प्रभावी उपाय तुमचं नशीब बदलू शकतात. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत शनैश्वर जयंती आणि शनी अमावस्येला कोणते उपाय करावेत, कोणत्या चुका टाळाव्यात आणि हे उपाय केल्याने कोणती फलप्राप्ती मिळते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो अनेक लोकांसाठी लाभदायक ठरला आहे. हिंदू धर्मात शनिदेवांना कर्मफळदाता मानले जाते. म्हणजेच आपण जसे कर्म करतो तसे फळ शनिदेव देतात. शनैश्वर जयंती आणि शनी अमावस्या हे दिवस शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानले जातात. या दिवशी भक्तिभावाने पूजा, दान आणि उपाय केल्यास अनेक संकटे दूर होतात असे मानले जाते. काळे तीळ आणि तेल अर्पण करा. शनिदेवाच्या मूर्तीवर किंवा पिंपळाच्या झाडाजवळ काळे तीळ व मोहरीचे तेल अर्पण करा. यामुळे शनिदोष कमी होण्यास मदत होते असे मानले जाते. हनुमान चालीसाचे पठण करा. शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी हनुमानजीची उपासना खूप प्रभावी मानली जाते. या दिवशी 7 किंवा 11 वेळा हनुमान चालीसा म्हणणे शुभ मानले जाते. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घाला. सायंकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि 7 प्रदक्षिणा घाला. काळ्या वस्तूंचे दान करा. गरिबांना काळे कपडे, काळे उडीद, चप्पल किंवा छत्री दान करा. दानामुळे शनीची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. कावळ्यांना अन्न द्या. कावळ्यांना पोळी किंवा तिळगुळ खाऊ घालणे शुभ मानले जाते. यामुळे पितृदोष कमी होतो असे अनेक जण मानतात. ओम शनैश्वराय नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. मन शांत होते आणि नकारात्मकता कमी होण्यास मदत मिळते. तर आपल्याला हे करताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत? तर कोणाचाही अपमान करायचा नाही. आपल्याला गरीब किंवा वृद्ध व्यक्तींना त्रास द्यायचा नाही आहे. उलट आपल्याकडून जेवढी मदत त्यांना करणं होईल तेवढी मदत करायची आहे. खोटं बोलणे आणि वाद टाळायचा आहे. मद्यपान आणि मांसाहार टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. शनिदेव न्यायप्रिय मानले जातात, त्यामुळे चांगले कर्म करणे सर्वात महत्त्वाचे आहे. तर हे उपाय जर श्रद्धेने केल्यास तर आपल्या आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते. नोकरी व व्यवसायातील अडथळे दूर होण्याची आशा असते. मानसिक शांती आणि आत्मविश्वासात वाढ होते. शनीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होण्याची भावना मिळते. कारण शनिदेव हे न्यायाचे देवता आहे. त्यामुळे आणि जर आपल्यावर शनिदेवांची जर साडेसाती चालू असेल तर आपण दर मंगळवारी व शनिवारी मंदिरामध्ये, हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानजीच्या डोक्यावर 11 उडीदचे दाणे ठेवून तेलामध्ये भिजवून ते हनुमानजीच्या डोक्यावर किंवा पायाजवळ ठेवून आणि काळ्या तिळाचा जर दिवा लावला तर आपल्यामध्ये मागे जे साडेसातीचा जो हे लागलेला आहे तो कमी होण्यास सुरुवात होते. शनीची महादशा कमी करण्याचा हा प्रभावशाली असा उपाय आहे रोज हनुमानजीच्या मंदिरात जाण्याचा. जर आपल्याला शक्य झालं तर आपण रोज मंदिरात जाऊन हनुमानजीचे दर्शन घेऊ शकतो. जर नाही शक्य झालं तर मंगळवारी आणि शनिवारी तरी जायला पाहिजे आपण. त्यामुळे आपल्या मागील साडेसाती ही कमी होते. जर तुम्हालाही शनिदेवांची कृपा हवी असेल तर कमेंटमध्ये लिहा जय शनिदेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.